नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार. आमच्या सासू सोनाली कट्टात चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत केळीपासून घारगे. आणि आपण आता बघूया कसे बनवायचे ते. केळांच्या घाऱ्या करण्यासाठी आपण साहित्य घेतोय: पिकलेली केळं, गूळ, गहू पीठ आणि वेलची पावडर. आता आपण केळी सोलून घ्यायची आहेत. एक अशा पद्धतीचं भांडं घ्यायचं की ज्यात तुम्हाला पीठ मिक्स करता येईल. आता आपण ह्यातच केळी सोलून घेणार आहोत. केळी सोलून मी त्याचे तुकडे करून घेतले. त्या तुकड्यांना आता आपल्याला स्मॅश करायचे. आता आपण केळी ही जी घेतलेली आहेत ती 6 केळी घेतलेली आहेत आणि ती पिकलेली केळी घेतलीत. पिकलेली केळी ही छान गोड असतात, त्यामुळं जास्त गुळाची गरज लागत नाही. आणि कधी कधी असं होतं की आपल्याकडं खूप केळी असतात आणि नुसतीच केळी खाणं होत नाही. त्याच्यासाठी ही एक मस्त रेसिपी आहे. लहान मुलांना सुद्धा आवडते आणि मोठ्यांना सुद्धा आवडते. त्यामुळं हा छान केळीचा वापर पण होतो आणि छान गोड असा पारंपरिक पदार्थ पण आपला तयार होतोय. आपली केळी स्मॅश करून झालेली आहेत. आता आपण ह्याच्यात गूळ घालणार आहे. आता ह्यात मी मोठा अर्धा बाउल गूळ घेतलाय. गूळ जास्त लागत नाही कारण की पिकलेली केळी छान गोड असतात, त्याच्यामुळं फार गूळ घालायची गरज नाही आणि आपल्या कमी गुळात घाऱ्या खूप छान गोड होतात. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. गूळ आपण मिक्स केलाय. आता हे गूळ केळात मिक्स होऊ दे, म्हणजे विरघळू दे. त्याच्यासाठी आपण हे 10-15 मिनिटं असंच ठेवणार आहे, म्हणजे गूळ आपला सगळा विरघळतोय. 10-15 मिनिटानंतर ना आता आपल्याला असं मिक्सचर दिसतं आणि आपला गूळ ह्यात सगळा विरघळलेला आहे. बघा, पहिल्यापेक्षा आता पातळ झालंय. ह्यात आपण आता वेलची पावडर घालून घेणार आहे. आपण 1 चमचा इतकी वेलची पावडर घालतोय. आता आपण वेलची पावडर मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये लागल तसं गव्हाचं पीठ घ्यायचंय. आपण गव्हाचं पीठ घेऊया. आधी अर्धा बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ घ्यायचंय. अर्धा बाउल पीठ घातलं होतं यात. ते मिक्स झाल्यानंतर न बघते पण अजून कमी पडतंय. अजून अर्धा बाउल आपण पीठ घेऊया त्याच्यात. मला 2 बाउल इतकं गव्हाचं पीठ लागलं. केळीच्या आकारावर डिपेंड असतं की आपल्याला गव्हाचं पीठ किती लागेल. त्यामुळं माझी केळी मोठी होती आणि 6 केळांना मला 2 मोठे बाउल गव्हाचं पीठ लागले. त्यानंतर ना असं घट्ट पीठ झालंय. आपल्याला इतकंच घट्ट पीठ करायचंय. खूप पातळ नाही करायचं आणि खूप पण घट्ट नाही करायचं आपल्या चपातीच्या पिठासारखं, कारण की चपातीच्या पिठासारखं केलं तर गोड कमी लागतात. त्यामुळं इतकंच असं पातळ ठेवायचे. मी घाऱ्या थापण्यासाठी असा बटर पेपर घेतलाय, लावायला तेल घेतलंय, त्याच्याबरोबरच गरम करायला तेलही ठेवले. आपण घाऱ्या तळतोय. आता हाताला तेल लावायचे आणि आपल्या बटर पेपरला पण तेल लावून घ्यायचे. हाताला असं तेल लावून घ्यायचे भरपूर आणि गोळे तयार करून घ्यायचे. ह्या पद्धतीनं छोटे गोळे तयार करायचे. आता आपल्याला गोळा तयार केले आहे. पण गोळा तयार केलेला आहे तो गोळा ह्याच्यावर ठेवून असा थापून घ्यायचा. फार जाड पण नाही करायचंय आणि फार पातळ पण नाही करायचं. पातळ केलं तर कडक होतं आणि जाड केलं तर फार मऊ आणि घट्ट घट्ट आत पीठ कच्चं लागू शकते. त्यामुळं मधल्यामध्ये असं ठेवायचं. आपण अजून एक गोळा करूया.
आता मी थोडे करून घेते आणि तुम्हाला तळायचे कसे हे दाखवून देते. तेल तापले, त्याच्यात आपण आपली घारी सोडणार आहे. अशा पद्धतीनं आपण सगळ्या घाऱ्या सोडून घेणार आहे, 2 ते 3. तळायला सोडल्यानंतर ना आपल्या घाऱ्या लगेच वर येतात आणि त्या वर आलेल्या घाऱ्या आपण पलटत पलटत भाजायच्या. तुम्ही बघू शकता आपल्या घाऱ्यांचा रंग कसा येतोय, गोल्डन कलर येतोय. त्या घाऱ्या आता तळून झाल्यात. तुम्ही बघा कसा गोल्डन कलर आलाय. आपण मंद आचेवर घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत. अशाच आपण सगळ्या घाऱ्या थापून तळून घेणार आहे. आपले घारगे तयार आहेत. कसे वाटले आम्हाला लाईक आणि कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.